नमस्कार. आज आपण बघणार आहोत जुने झालेले कपड्यांचा किचनमध्ये आपण कसा उपयोग करू शकतो ते. तर मी या व्हिडिओमध्ये 7 उपयोग सांगितलेले आहेत जे जे की आपण किचनमध्ये करू शकतो. तर सगळ्यात आधी जे पण जुने कपडे असतील ते आपण म्हणजे फाटलेले वगैरे किंवा डल झालेले असतील ते घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण एक एक करून 7 उपयोग बघणार आहोत. तर सगळ्यात आधी मी आता कट करून घेते. आपण किचनमध्ये भाकर किंवा चपाती करताना खाली जर असा कॉटनचा कापड टाकला तर ते सरकत पण नाही आणि पोळी करताना जे आजूबाजूला पीठ खाली पडतं ते पण त्या कापडावर पडतं, म्हणून आपला प्लॅटफॉर्म अजिबात खराब होत नाही आणि आपलं एक्स्ट्राचं काम पण वाचतं. किचनमध्ये स्वयंपाक करताना जर का आपला हात जास्त कशाला लागत असेल तर तो म्हणजे तेलाची बरणी, मसाल्याचे डबे, तुपाची बरणी किंवा मिठाची बरणी यांनाच. तर ते सारखे सारखे हात लावून एकदम असे डाग त्यांना दिसायला लागतात. तर ते आपण असं कॉटनचा कापड घेऊन पुसून घेतले दररोजच्या दररोज तर ते एकदम स्वच्छ दिसतात. आजकाल किचनमध्ये सगळेच जण काचेचे भांडे खूप उपयोगात आणतात, पण काचेच्या भांड्यांना हँडल करणं खूप अवघड असतं, म्हणजे ते फुटू शकतात. म्हणून त्यांना खूप असं केअरफुली हाताळावं लागतं. तर त्यासाठी आपण जेव्हा पण काचेचे भांडे, ग्लास, बरणी किंवा बाऊल वगैरे धुवून घेतो तेव्हा खाली न ठेवता त्यांना असं कापडावर ठेवलं तर ते फुटत नाही. आजकाल ऊन खूप जास्त आहे आणि म्हणून आपण जेव्हा पण पाण्याची बॉटल भरून बाहेर निघतो लगेच ते पाणी गरम होतं. तर ते पाणी थंड राहण्यासाठी आपण असा एक उपयोग करू शकतो या लेगीजच्या तुकड्याचा. तर ते बॉटलमध्ये असं घालायचं आणि त्याच्यावर पाणी शिंपडायचं, तर पाणी थंड राहायला नक्कीच मदत होईल. जेव्हा पण आपण तांबे पितळाची भांडी धुवून घेत असतो तेव्हा त्यांना धुतल्यानंतर असे डाग पडतात. तर ते पुसण्यासाठी आपण जुने कॉटनचे कपडे असतात त्यांचा वापर करू शकतो. तर जुनेच कपडे का, कारण जुने कपडे हे धुवून आणि वापरून वापरून असे नरम झालेले असतात आणि त्याच्याने एकदम छान असं पुसलं जातं. आणि जे तांब्या पितळाचे भांडे असतात त्यांना एकदम छान म्हणजे चकाकी येते, त्यांना अजिबात कुठला डाग राहत नाही पाण्याचा. तर म्हणून आपण जुन्या कपड्यांचा यासाठी एकदम छान उपयोग करू शकतो. तर तुम्ही इथं बघू शकता. किचन ओटा किंवा गॅस याच्यावर स्वयंपाक करताना तेलाचे डाग पडतात आणि ते पुसण्यासाठी आपण बाहेरून जे नॅपकिन आणतो तर ते न आणता आपले जे जुने कपडे आहेत त्यांचे छोटे छोटे कट्स आपण इथे यूज केले तर पैसे पण वाचतील आणि जे आपले जुने कपडे आहेत त्यांचा पण काहीतरी उपयोग होईल. तर ते असं पुसून आपण डायरेक्टली त्यांना फेकून देऊ शकतो, कारण जे तेलाचे डाग असतात ते लवकर निघत नाही कापडवरचे. तर ते आपण डायरेक्टली फेकून घेऊ शकतो. एकदम छोटा तुकडा घ्यायचा, त्याच्याने पुसून आपला किचन पण क्लीन होतो आणि जे जुने कपडे असतात ते पण यूज होतात आणि पैसे पण वाचतात. तर त्यानंतर आपण तर स्वयंपाक करताना आपले हात फर्निचरला, ट्रॉल्यांना लागत असतात आणि त्याच्याने ट्रॉल्यांना आपले तेलाचे हात वगैरे लागतात, त्याचे डाग पडतात. तर तेव्हा आपण फर्निचर पुसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे नॅपकिन बाजारातून आणत असतो आणि त्याचा उपयोग करतो. तर ते न मागवता आपण असं कॉटनचं कापड थोडा ओला करायचा आहे. जे जुने कपडे असतात त्याच्यातला कुठलाही एक कपडा घ्यायचा आणि त्याच्याने पुसून घ्यायचं आहे मस्त. तर एकदम स्वच्छ आणि एकदम चमकतं फर्निचर. तर तुम्ही पण असं एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तर आपण किचनमध्ये जुन्या कपड्यांचे भरपूर असे उपयोग करून घेऊ शकतो, जेणेकरून ते जुने कपडे आपले वाया पण जाणार नाही आणि किचनमध्ये त्यांचा उपयोग होईल.
आणि थोडेफार पैसे पण वाचतील, कारण आपण विकतचं नॅपकिन टिश्यू पेपरचा यूज जर बंद केला तर इथं बघू शकता तुम्ही कॉटनच्या कपड्याने किती छान मस्त टेबल पुसला गेला आहे. तर तुम्ही जुन्या कपड्यांचा कसा उपयोग करताय किंवा यापैकी कोणता उपयोग तुम्ही केलेला आहे किंवा करणार आहात, तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन अशाच व्हिडिओसोबत.